रडू नकोस ग, सगळं नीट होईल बघ. थोडा धीर धर. कसा धीर धरू? बघितलंस ना पप्पा कसे वागले माझ्याशी. त्यांना त्यांच्या वागण्याचा जरा पण पश्चाताप होत नाही. पोरगी एवढी मरणाच्या दारातून परत आलीये, ची चौकशी करायची, तिला कुठं लागलं खुपलं का बघायचं, ते सोडून ते लग्नापाशीच येऊन अडकलेत. म्हणून सांगतो, जोर सन्मानानं परत नेत नाहीत तो घरी जायचं नाही. अरे मुलगी म्हणजे काय वाटलं का यांना? मनात आली की लग्न लावून द्यायचं. तिची काय इच्छा आकांक्षा, तिचं काय म्हणणं, तिची काही आवड निवड काय आहे की नाही? हुक्की आली चल लग्नाला, तर तुला सन्मानानं परत नेत नाही तो इथून जायचं नाही. बघितलंस माधुरी, माझ्या दादाचे विचार किती चांगलेत. दादा, तुझ्यासारखा भाऊ ना प्रत्येक बहिणीला मिळाला पाहिजे. म्हणजे बघ ना, जो मुलींना बंधनात टाकत नाही, मुलींच्या मनाचा विचार करतो, त्यांना मनाप्रमाणे जगू देतो. माधुरी, आता बघ बरं, माझा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, म्हणून मी हा बिझनेस करू शकले की नाही. बस 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 बस, एवढं कौतुक करायची गरज नाही. मला माहिती आहे मी काय ते. आलो मी. मला नाही वाटत पप्पा माझी माफी मागते. ते मला घ्यायला येतील, पण जबरदस्तीने घेऊन जातील. ग, असं नाहीये ग. तुझे आई वडील आहेत की नाही शेवटी, ते त्यांची तुला समजावून सांगण्याची पद्धत चुकली असेल, पण हेतू वाईट होता का? कुठल्याही आई वडिलांना हेच वाटतं की आपल्या मुलाचं चांगलं व्हावं. हा, पण आता त्यांना जे चांगलं वाटतंय ते तुला चांगलं वाटत नाहीये, एवढंच. पण माधुरी, मला खात्री आहे तुझ्या आई वडिलांना तुझं म्हणणं नक्की पटेल. ते नमतं घेतील बघ तुझ्या पुढं. त्या जामकरला चांगलाच दम देऊन आलोया. माझ्या पोरीची मलाच माफी सांगतोय मागायला. त्याला सांगितलंय तुझ्या नाकावर टिचून माझ्या पोरगीला घेऊन जाणार आहे. त्या दिवशी सगळ्या गावासमोर कानाखाली वाजवली त्यानं, ते कमी झालं का? हे बघा, जास्त ताणत बसू नका. माधुरीची माफी मागा आणि तिला लवकर घरी घेऊन या. अजिबात नाही. तिच्या पुढे मी कमीपणा घेणार नाही म्हणजे नाही. पक्या, ए पक्या, अरे अजून तू माधुरीला घरी आणलं नाहीस वय? नाही आणलं. अरे तुला काय पोरगीची काळजी बिळजी हाय का नाही? एवढी चढ झाली आहे तुला तुझी पोरगी. आणि असं लोकांच्या घरात लग्नाच्या वयात आलेल्या पोरीला ठेवायला बरं वाटतं का तुला? तेच तर समजवते मी पण कवापासून, पण ऐकतायत कुठं? गेलतो आणायला तिला, माझं ऐकतच नाही. घरला यायला नाही म्हणते. मग मी काय करू तू सांग आता. अरे पक्या, वाईस प्रेमाने बोल की तिच्याशी. हे बघ, तिला सांग की मी तुझ्या मागे लागणार नाही, लगीन कर म्हणून. आणि तुला कवा करायचं आहे ना तवा कर. आणि हे बी सांग की तुझ्यावर कसलीच बळजबरी करणार नाही. मग बघ आपली लेक कशी आपल्या घरी येते ती. ए, मी काय असलं बोलणार नाही तिला. अरे मी काय चुकीचं वागतोय काय? चांगल्यासाठीच वागतो ना तिच्या. हे बघ, तिला जास्त गुलावायची गरज नाही, सांगून ठेवतो. आणि मी तिच्या पुढे काही नमतं घेणार नाही म्हणजे नाही. अहो, मग काय लोकांच्या घरात ठेवता का लेकीला? हे बघा, तुमच्यानं जमत नसेल तर गोपाळला सांगा. ती ऐकते त्याचं, तो समजावेल तिला. ए, त्या गोपाळचं नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही, सांगून ठेवतो. सगळं त्याच्यामुळे झाले. पक्या, उगीच माझ्या गोपाळ आळ घेऊ नकोस हा. माझं पोरग साधे म्हणून समजी त्यालाच बोलतात. आणि आता तू त्याला पाठव जरी म्हटलं ना तिला आणायला, तरी मी पाठवणार नाही त्याला. नका पाडू. अरे हे बघ, त्याचं आत्ताच लगीन झालंय आणि या समजामुळं त्याच्या संसारात मिठाचा खडा पडाय ना ग. आता काय करू मी? कशी आणू माझ्या लेकीला घरी? हो, लोकांच्या घरात राहते म्हणल्यावर तिचं लगीन कसं होणार? लोक शान घालतील आपल्या तोंडात. आता काय आमची बिन लग्नाची राहील माझी पोर? मी तुमच्या समोर हात जोडते, पाया पडते, माझ्या लेकीचं आयुष्य वाचवा. तुम्ही तरी हात वर करू नका. आता तुमच्याशिवाय मला कुणाचा बी आधार नाही बघा. काहीतरी करा. हे बया, गप ना तू. त्या करते काय करायचंय ते. चांगला आहे वस्तीतला एकांत.
साहेब मग दुसरीकडे जाऊया का? गावात लय जागा आहेत. इथे सांगता येईल. येईल. शूट. मनीषा मकरंद केस बद्दल काही अपडेट? आहे ना साहेब. हे त्यांचं लास्ट लोकेशन. तोंडी तोंडी सांगा. त्यांचं लास्ट लोकेशन काढलं साहेब. लास्ट लोकेशन गावातलंच दाखवतंय. म्हणजे ते गाव सोडून कुठे गेलंच नाहीत. साहेब पुणे मुंबईला जर गेला असताना आपण दोघं तिकडे गेलो असतो. पण आता काय ते लास्ट लोकेशन गावातलंच निघालं. किंवा 2 शक्यता आहेत. एक तर त्यांनी दोन्ही मोबाईल सिम कार्ड सकट नष्ट केले आणि दुसरं सिम कार्ड ठेवलेत, मोबाईल नष्ट केले. तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रांना सांगा पुढचे 2 ते 3 तास सलग त्या नंबरवर, दोन्ही नंबरवर सतत फोन करायला सांगा. कधी ना कधी कोणीतरी मोबाईल चालू करेल, काहीतरी घडेल. आणि तुमच्या सोयीची गोष्ट अशी की लोकेशन ह्याच भागातलं आहे. होय साहेब. साहेब काय डोकं दिलं हो तुम्हाला देवानी. आम्हाला साहेब तुम्ही ग्रेट आहात. ग्रेट नाही मी, थेट आहे. हो 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 साहेब. आहे. हे बघ, आता खरंच फार विचार नको करत बसू अगं. जे होईल ते होईल. आणि मला सांग, जास्त विचार करण्याने गोष्टी बदलणार आहेत का? होय, असं बी माझा लय विचार करून झालं आणि मला जे पाहिजे ते बी करून झालं. आता मी नाही जास्त विचार करणार. छान, असंच असलं पाहिजे माणसाने. अरे मॅडम येऊ का? गोपाळजी, या ना या. आई ये. आर्याजी, ही माझी आई, माधुरीची सख्खी आत्या. आणि आई, ह्या आहेत आर्याजी, जामकर साहेबांची सख्खी बहीण. या गावात तुपाचा बिझनेस करायला आल्यात. नमस्ते. माधुरी, अगं अशी येड्यागत काय करतेस ग तू? सांग बरं मला. आणि तुझं तुला तरी पटतं का तुझं असं वागणं? हा, चल चल बघू आपल्या घरला. तुम्ही हेच सांगायला आला असाल ना, तर मला कुणाशीच बोलायचं नाही. माधुरी, अगं अशी काय करतेस? हे बघ, तुझ्या या आत्याचं पण ऐकणार नाहीस होय? आणि हे बघ, इथं असं परक्यांच्या घरात राहिलीस तर गावातली लोक काय म्हणतात? म्हणू देत. असं बी हे घर मला तर काही परक नाही. माधुरी, हे बघ तुझं सगळं बरोबर आहे. आर्या मॅडम, जामकर साहेब लय भारी आहेत. लय म्हणजे लय भारी आहेत. त्या दोघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. आज जामकर साहेब नसते तर काय झालं असतं माहितीये का नाही तुला? ही माणसं चांगली आहेत ग, पण गावातली माणसं चांगली नाहीत ना. ते काय बाय बोलतील. अरे मॅडम, तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये भावकीचं जरी लग्न ठरलं का नाही तरी काहीतरी चाड्या लावून काय बाय सांगून ते लग्न मोडून टाकतात. अशीच गावातली लोक.